आज होती सगळ्यांना सुट्टी. मग काय सकाळी लवकर उठले. आईने रात्री भिजवले होते हळीव. त्याची खीर केली, दूध तापायला ठेवले, तोपर्यंत पाणी आलं. इकडे माझं ज्यूस घरीच करायचं काम चालू होतं. सगळं पाणी भरून घेतलं. आईने सांडग्याचं पीठ शिजवण्यासाठी चुलीवर पाणी ठेवलं होतं. कुरवडी घालण्यासाठी काही जास्त काम असेल तेव्हा लाईट हमखास जाते बरं का. मग काय आईने कुरवडीच्या पिठात घालण्यासाठी जिरे अशी खलबत्त्यात कुटून घेतले. अहो येणार होते नाईट करून, त्यामुळे स्वयंपाकही लवकरच करून घेतला. आई बाबा चुलीवरच पीठ शिजवत होते. कायमच चुलीवर करतात, पण आता गॅसचीही थोडी मंदी चालू आहे, त्यामुळे म्हणलं चुलीवरच करावं. हे कुरडईचं पीठ शिजवण्याचं काम चालू होतं. कुरडई तळ्यावर जेवढी खायला चांगली लागते तेवढेच त्यामागे कष्टही आहेत बरं का. कोणत्याही गोष्टीसाठी पहिला कष्ट हे करावेच लागतात, त्याशिवाय त्या गोष्टीला पूर्णत्व प्राप्त होत नाही. आपल्या आयुष्याचंही असंच असतं. लहानपणी चुकांपासून शिकत येतो आणि पूर्णत्व प्राप्त होतं तारुण्य पूर्ण झाल्यावर. कोणतीही गोष्ट कष्टाशिवाय प्राप्त होत नाही आणि कष्टाला दुसरा कोणताच ऑप्शन नाही. तर दुपारी सकाळी करून फ्रीजला ठेवलेले ज्यूस असे सब्जाचे बी आणि गुलकंद घालून प्यायला घेतले. उन्हाळ्यात सब्जाचे बी म्हणजे शरीराला उष्णतेपासून बचाव करण्याचा उपाय आहे, त्यामुळे उन्हाळ्यात सब्जाचे बी नक्की प्या. तर आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये.